रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अनेक मुहूर्तांनंतरही सुस्थितीत काही येत नाहीये। अनेकदा प्रशासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख देण्यात आली, मात्र आता यंदाही गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अजूनही मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलंच आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या महामार्गाची पाहणी करणार आहेत। सकाळी 11 वाजता पळसपे फाटा येथून मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील रखडलेल्या मुंबई गोवा हायवेच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री करतील। यावेळी त्यांच्यासोबत MSRDC, PWD, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित असतील अशी माहिती आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना मुख्यमंत्री हा दौरा करतायत, मुद्दा हा आहे की दौऱ्यातून साध्य काय होणार आहे? नेहमीची येतो मग पावसाळा, तसंच नेहमीची येतो हा दौरा, असं आपल्याला एक वेळ म्हणावं लागेल, कारण की गेली 15 वर्ष रखडलेला हा हायवे आहे आणि या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीच आपल्याला माहिती, आपण बातमी केली होती एबीपी माझाने, त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी आश्वासन दिलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये 2023 पर्यंत हा महामार्ग पूर्ण आम्ही करू, हे आश्वासन होतं। ते आश्वासन आज सगळ्यात पूर्ण झालेलं नाहीये आणि आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना या महामार्गाची पाहणी करण्यासाठी जावं लागतंय। स्वतः मुख्यमंत्री फील्डवर उतरणार आहेत। अगदी पळसपे फाट्यापासून ते रायगड आणि पुढे रत्नागिरीपर्यंत या रखडलेल्या महामार्गाची पाहणी ही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येणार आहे। अनेक वेगवेगळे पॅचेस आहेत, जे पॅचेस अजूनही पूर्ण झालेले नाहीयेत, ज्यामध्ये काम पूर्ण होण्याची शक्यता ही गेल्या वर्षीपर्यंत होती, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही। अनेक ठिकाणी असे देखील पॅचेस आहेत ज्या ठिकाणी काम झालेले आहे, पण ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं, त्यामुळे त्यावरून वाहतूक करत असताना खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा यावर्षी गणेशोत्सवामध्ये जे चाकरमानी, जे कोकणवासीय रस्ते मार्गाने जाणार आहेत कोकणामध्ये, त्या सगळ्यांना याच खड्ड्यातून जावं लागणार आहे आणि म्हणूनच त्याच्या आधीच मुख्यमंत्री स्वतः पाहणी करणार आहेत आणि जर दिरंगाई दिसली तर अधिकाऱ्यांवर कारवाई देखील केली जाईल। पण प्रश्न हा उरतो की काही दिवसांपूर्वीच ज्यावेळी रामदास कदम यांनी मुद्दा उचलला होता मुंबई गोवा हायवेचा आणि त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर प्रचंड गंभीर असे आरोप देखील केले होते, त्यामुळे त्या सगळ्या आरोपाची, त्या सगळ्या वादाची किनार देखील आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला आहे। रवींद्र चव्हाण यांनी त्यावेळी देखील सांगितलं होतं की मी काय काम केलं हे रस्त्यावर उतरून तुम्ही बघा, मी देखील रस्त्यावर येतो। आज स्वतः मुख्यमंत्री रस्त्यावर उतरणार आहेत। त्यानंतर या कामामध्ये जर काही दिरंगाई असेल किंवा काम रखडलेलं दिसलं तर मात्र काय कारवाई होणार किंवा रवींद्र चव्हाण यांना त्याचं उत्तर द्यावं लागणार का, हे देखील बघणं महत्वाचं आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या आणि कोकणाच्या दृष्टीने, गणेशोत्सवाच्या दृष्टीने देखील आजचा हा दौरा मुख्यमंत्र्यांचा अतिशय महत्वाचा ठरणार आहे। ठीक, अक्षय, अपडेट जाणून घेत राहूया दौऱ्यासंदर्भातले। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।